अगं गण्या भाऊ, तुझा मित्र मले 2 रुपये मागत आहे गण्या. आऊन बेडेंग्या 2 कानाखाली पाहिजे का तुले? आपल्या आजीले पैसे मागणे बे. माझ्या आजीले काऊन मागतीस पैसे? बे गण्या भाऊ 2 रुपये मागत होतो मी. 1 रुपया तुझ्यासाठी आणि 1 रुपया माझ्यासाठी. यानं माझ्या वट्यामधून 10 रुपये नेलन बापू. अहो कधी नेलो मी? खोटं कायले बोलतेस? टेंग्या बुडी लवकर मरे कहा नाही रे. अहो आई तुला किती वेळ सांगलो व एकटी नको जात जाऊ म्हणून परसागड. माझ्या आज्याला नेत जा ना. पहिलेच तुझी तब्येत खराब आहे. मले चक्कर चक्कर वाटत आहे गण्या. बुडग्याई बुडग्याई का झाला तुले? बुडग्याई उठ ना. टकलू डॉक्टर साहेब का झाला जी माझ्या आजीले? आहे का जिवंत? तुझी आजी जिवंत सकट बदमाश आहे बापू. इंजेक्शन देता देता माझ्या हाताला चावली. का करू डॉक्टर साहेब? माझी आजी आणि आजा दोघे साडग्याला पाडग्यात. ते सोडा. का झाला जी माझ्या आजीले? अबे कोणासाठी रडत आहेस बे तू? त्या बुडीकडे पाहून वाटते का हिनं तुमचा जीना हराम केला नसल? तसा नाही डॉक्टर साहेब. आमच्या घरचे सप्पे लोक असेच आहेत. 2 मिनिट माझ्यासोबत बोला. थोड्या वेळात मी तुम्हाला तसाच वाटेन. गले में खिचखिच. अनुकाजी विषची गोली. चांगल्या डॉक्टरकडे दाखवून पाहाजी. नड्या म्हणजे दुखत असेल तर. तू इथे आपल्या आजीला आणलास का माझी हालचाल पुचाल? तर मग सांगा ना डॉक्टर साहेब, माझ्या आजीला काय झाला? डेंगू. डेंगू? डेंगू आपकी सेवा में हाजिर है गण्या भाऊ. अबे मी या डॉक्टरला विचारलो माझ्या आजीला काय झाला तर डेंगू झाला म्हणते. तू माझ्या आजीला कधी झालास बे? मी आता जन्मलो. मला पागल नको बनवा. हा कोण? आज तो जी डेंगू. लोक होऊन गेले कसे कसे नाव ठेवतात आपल्या पोराचे. अबे डेंगू म्हणजे तुझ्या आजीला डेंगू रोग झाला. डेंगू रोग म्हणलं होतं ना बेडेंग्या तुले. तू रोग आहेस रोग. अजागबाजी करायची असेल तर माझ्या दवाखान्याच्या बाहेर जा. डॉक्टर साहेब आता काय करावं लागेल की? इंजेक्शन आणि गोळ्या दिलाव, सलाईन नाही लावलाव. होईल ते लवकरच ठीक. बापू गण्या बीडी आहे का रे? बुडग्याई बीडी नशे मोहाची आहे. देऊ का थोडीशी? माझी आजी. गण्या भाऊ आताच डॉक्टरने आजीला सलाईन का लावलं? मोहाची मले दे. डॉक्टर साहेब घेता का थोडीशी? बा मी तसा दिसतो का बे तुम्हाला? आपला तुपला समजून घ्या ना थोडीशी. मारून आपण तिघे जण थोडी थोडीली. सिस्टर 3 चिप्सचे पाकिट घेऊन ये बरं. खुले में हगना बंद करो. बंद करो बंद करो. अरे जो भी खुले में हगेगा उसकी ढूंगन में बम गिरेगा. अरे खुले में हगने वाला वो दो बाप का साला. अरे बस बस. अजी का बस बस? अबे बस म्हणजे थांब. बहीण माय बस म्हणजे थांब. मग थांब म्हणजे का उठ. अबे आता डोकसा नको खावा. तर पहिले तुम्ही गावाकडे तर पाहा. गावचे सरपंच ना तुम्ही. काय हालत करून ठेवल्या गावची. अजी निवडणुकीच्या वेळी वादे करते आम्हाला. आणि बहीण माय निवडून आल्यावर आंबा झाला तुम्हाला काम करायला. अबे पण आजचा मुद्दा आहे का? मुद्दा हा आहे का दाढी मिशी रंगवून स्वतःला समजत्या सरपंच? मुंगाया समजते का सरपंच आहे ना बुडगा? ए माले बुडगा नको म्हणू. जान जवान म्हण त्याला जान जवान. गण्या डेंगू तुम्ही आजची मीटिंग बोलवल्या कायले? आम्हाला गमत नव्हता आता आम्ही गमवासाठी मीटिंग बोलावलून. आता आल्या का तर चला एवढे मिळून पत्ते खेळू. अटेल लावा बरं पोलीस आले फोन. जी थांबा करा नको एकाचे 2. आम्ही आजची मीटिंग बोलावलून का गावातून बाहेर निघावाचा झाला तर गावच्या प्रत्येक बाहेरच्या रस्त्यावर लोक हगायला जातात. बहीण माय एकही असा रस्ता नाही ठेवला जिथे लोकांना हगून नाही भरला. ते लोक का हकतीले नाही का बे? आपल्या घरच्या अंगणामध्ये हगायला लावा ना लोकायला. असं वाटेल तुम्हाला? मी काऊन आपल्या अंगणात हगायला लावू बे? मग हा गाव आहे आपला सोनं मालक. इस गाव की स्वच्छता रखना अपना काम है क्या नहीं? जी लोग खुले में हगेंगे तो बीमार पड़ेंगे ना. बूढ़े लोग तो जल्दी टपक जाएंगे. ऐसा रास्ते पे हगेंगे तो रास्ता खराब हो जाएगा ना. अबे तर मग लोक कोठी हगतील? आपापल्या घरी हगतील का? लोक एवढेही शावकार नाहीत का ते घरी संडास बांधू शकतील? अबे तुले तर माहित आहे आपल्या गावचे लोक झोपडीत राहतात म्हणून. अजी हो तर ग्रामपंचायत काय लाय? लोक ग्रामपंचायत मध्ये येऊन हगतील? अजी तसा नाही बाबा. ग्रामपंचायतनं सार्वजनिक शौचालय उभारलं पाहिजे का नाही? का म्हणता लोक येऊ? बरोबर आहे. का बरोबर आहे? पैसे कुठून येतील? पैसे निधी मधून येतील. सरकार ग्रामपंचायतला निधी देते ना. माय मागचे 2 वर्ष झाले एकही निधी फेकून नाही मारलं गावाला. अजी तुम्ही नको सांगा आम्हाला. गप्पा माहिती आम्हाला तुम्ही पुरे पैसे दडपून बसत्या म्हणून.
आता खोलायला नको लावा पोल. त्या हातात खंती आणि खोदा संडासाचा गड्डा खोल. नाही सरपंच साहेब, जो माझा पोरगा बोलत आहे ना, पॉइंट आहे बाकी त्या गोष्टीमध्ये, काहीच म्हणा तुम्ही. हो हो सरपंच साहेब, पॉइंट आहे. गावात एक तरी सार्वजनिक संडास असायला पाहिजे. जी या वर्षी जर का तुम्ही संडास बांधाल तर पुढचे 5 वर्ष अजून निवडून याल. आम्ही तुमच्या हितासाठीच गोष्ट करत आहोत ना. ते का झाला बे, लोक खुल्यामध्ये हगले तर चांगली ढोंगणाला हवा लागते, चांगले हवेशीर हगणं होते. सरपंच साहेब, काल तुमची बायको त्या झुडपाच्या आड संडासासाठी बसली ना, त्या झुडपाच्या मांग माझा आजा टक लावून उभा होता. गावात असे लोपर माणसं लगीत आहेत. बाया खुल्यामध्ये हगायला जातेत, लोक वाईट नजर त्याच्यावर टाकतेत. आता तुम्हीच सांगा, आपल्या गावच्या बाया सेफ राहायला पाहिजेत का नाही? त्याची वाबरू आपण वाचवलं पाहिजे का नाही? बरोबर आहे तुझा पॉइंट. आता मला पटला गण्या. मी आपल्या गावचा सरपंच घोषणा करतो का सार्वजनिक संडास बांधाले आपण लवकरात लवकर सुरुवात करू. तर घ्या मग कामाचा नाव आणि मना देवा मले पाव. तर माझ्या प्रिय मित्रांनो आणि गावातल्या बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या गावामध्ये शौचालय बांधून झालेलं आहे आणि शौचालयाचा आज उद्घाटन सोहळा आहे. तरी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सरपंच धोंडू गुलाब शेटमारे यांचे आपण टाळ्या वाजून स्वागत करावे. सरपंच साहेब, पाटील नाही आले का जी? तर जसा की आपल्याला माहित होता का आपला गाव हा कळाकळानं रोडानं हगून भरलेला होता. गावात रोगराई पसरत होती. या रोगराईला अडथळा टाकण्यासाठी म्हणून आपल्या गावच्या सरपंचाने गव्हर्नमेंटच्या निधीतून आपल्या गावकऱ्यांसाठी एक शौचालय उभारलेला आहे. तरी मी गाववाल्यांच्या वतीने सरपंच साहेबांचे आभार मानतो. माईक दे ना बे माझ्याकडे, मले बोलू दे ना काहीतरी. पुढच्या निवडणुकीमध्ये मले मत भेटले पाहिजे ना. घ्या माईक घ्या. आईस्क्रीम चोकल्यासारखा या मायपाले चुरपा. हॅलो जीत, हॅलो. टाळ्या वाजवा रे, टाळ्याला कंजूसकी नको करा. तर मी या गावचा सरपंच. टाळ्या वाजवा. अबे ढोड्यात जाऊ दे, मला एक तर शब्द बोलू दे. राहून जाऊन 2-2 सेकंदाने टाळ्याच वाजव म्हणते. सरपंच साहेब, तुम्ही मग सांस्कृतिक कार्यक्रमाला भाषण देवाल. आता या सुलभ शौचालयाचा उद्घाटन सोहळा पार पाडा. हो हो सरपंच साहेब, मला अजून परसाकडे जावाचं आहे. असा कसा तू जाशील? नवीन संडास आहे तर सर्वात पहिलं सरपंचाची बायको जाईल. काऊन सरपंचाच्या बायकोनं का ठेका घेतला नाही का? ठेका म्हणजे दिगार आहे माझा हा. नाही सर्वात पहिलं मी जाईन. नाही मी पुजारी हो तर मी पहिलं जाईन. मी पहिलं जाईन. तुम्हा एवढ्याच्या ढुंगणावर लात मारून मी पहिलं जाईन. अबे झगडा नको. सरपंच मी हो तर मी पहिलं जाईन. नाही. केळ्या मेंढऱ्या असल्यासारखे झगडत्या काजी. पैन माय पहिले या संडासाचा उद्घाटन तर होऊ द्या. मग उद्या सकाळी जो पहिले येईल तो संडासात जाईल आणि बाकीचे लोक रांगेत लागतील. प्रत्येकाला इथे हगण्याचा मोका भेटल. झगडत्या कायला आमटाले. ठीक आहे गण्या म्हणते ते पूर्व दिशा. या पुजारीजी चालू करा तुम्ही. हे चुतिया पुरिया गावाच्या सरपंचाच्या नावाचा संडास बांधला रे. म्हणा माझ्या मांग ए संडास बांधला रे. रस्त्यावर लोक हगाचे, तळ्यातल्या पाण्यानं ढुंगण धुवाचे, रोग गावात पसरायाचे, लहान बुडे जवान बिमार पडायाचे, म्हणून सरपंचानं संडास बांधला रे. सकाळ झाली बाया निघाल्या गडूभर पाणी धरून बायाव गेल्या परसाकड बसून. बायाल हक्तानी लोपर बुडगे पायत होते लपून. म्हणून गावच्या सरपंचान संडास बांधला रे. चला पूजा आता संपन्न झाली. आता आपण संडासामध्ये प्रवेश करू. चुतियापूर गावाला तू पूर्ण चुत्या बनवलास रे गण्या. औंजी सरपंच साहेब, तू न म्हणलास का गावात आपण संडास बांधू. मग या संडासामध्ये संडासाची शीट नाही आणि खुर्ची लावलास रे. म्हणलं होतं तुम्हाला मी सरपंच साहेब. गण्याचा आजा आणि गण्या हे विश्वास ठेवण्यालायक माणसं नाही. पण नाही, केस पांढरे बुद्धी पांढरी. पुढ्यात गेला 8x8ची सब्बर आणून तुमच्या एवढ्याच्या ढुंगणावर लाता मारतो. गप ठोकणाऱ्या कधी गावाच्या बाहेर तरी गेला का तुम्ही? संडास आणि खुर्ची मधलं अंतर नाही समजत. हा संडास हो नाही, किचन हो किचन. अजी बाबाजी, हा नवीन प्रकारचा संडास हो. आता तुम्ही बुडगे होत चालल्या ना. तुम्हाला गुडघे वाकून बसा म्हणला तर कसा प्रॉब्लेम होईल ना.
म्हणून गण्या भाऊ आणि मीनं विचार केलून का आमच्या जिथे जी गावातल्या बुडग्याला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, म्हणून आम्ही खुर्ची सारखा संडास आणलून. कमोड म्हणते त्याला कमोड, अनपड गवार कोटचे खुर्ची हो म्हणतात. एक तर तुमचाच विचार करतो ना मी, आणि तुम्हीच आम्हाला म्हणता का चुत्या बनवलून म्हणून. तुम्ही ऑलरेडी चुत्या आहात, तुम्हाला कोण चुत्या बनवल?